दिनांक 1 जानेवारी 2024. वेळ दुपारचे 4:15. मी आणि माझी फॅमिली एका मॉलमध्ये गेलो होतो आणि त्या मॉलमध्ये आम्ही बिलो ग्राउंड लेवल म्हणजे B1 लेवलला आम्ही शॉपिंग करत होतो. ऑल ऑफ अ सडन आम्हाला कुणीतरी पुश केलंय किंवा धक्का मारलाय अशी एक फिलिंग आली. सो आम्ही आजूबाजूला पाहिलं तर लोक अगदी स्तब्ध आणि शांततेत उभी होती. थोड्या वेळानंतर एक 10 सेकंदानंतर ती जी धक्क्याची जी अनुभूती आहे ती थोड्या वेळासाठी कमी झाली. परत आम्ही आजूबाजूला पाहिलं तर असं लक्षात आलं की परत ती लोक नॉर्मल आपलं त्यांचं जे रुटीन आहे ते काम करत होते. ठीक आहे. आणखीन काही सेकंदानंतर एक लेडी आली आणि तिने सगळ्यांना सांगितलं की जी शिंदेस की इथे भूकंप झालेला आहे. आणि आमचा थरकाप अशा गोष्टीमुळे उडाला की आम्ही बिलो ग्राउंड लेवल होतो, म्हणजे ग्राउंडच्या खाली, आणि एवढा मोठा मॉल होता, एक 10-12 मजल्याचा मॉल, त्याच्या जमिनीच्या खाली आम्ही उभे होतो. आम्ही लगेच तत्परतेने बाहेर आलो मॉलच्या जसे बाहेर आलो आणि पाहिलं तर खूप अशा गाड्या तिथे उभ्या होत्या, म्हणजे पोलिसांची कार असेल, ॲम्ब्युलन्स असेल, असं खूप वेगवेगळ्या गाड्या तिथे उभ्या होत्या गव्हर्नमेंटच्या. आणि दे वर इन्स्पेक्टिंग द बिल्डिंग. तो मॉल ते चेक करत होते की कुठं काय क्रॅक आहे का, काही डॅमेज आहे का, काही जीवितहानी आहे का, काही वित्तहानी आहे का, अशा सगळ्या गोष्टी ते व्हेरीफाय करत होते. आणि फॉर्च्युनेटली तिथं तसं काहीही घडलं नव्हतं. सगळं नॉर्मल गोष्टी चालत होत्या. तर असाच सिमिलर इन्सिडेंट टर्की या देशात घडला होता गेल्या वर्षी. ओके. आणि त्याची जी मॅग्निट्यूड होती अर्थक्वेकची ती थोडी जास्त होती, म्हणजे मी म्हणेल 7.8 होती. आणि जपानमध्ये जो भूकंप झाला त्याची होती 7.6. पण पॉइंट टू बी नोटेड इज टर्कीमध्ये डेथ पीपल, म्हणजे जी लोकांची मेलेल्या लोकांची संख्या ही मोर दॅन 50,000 होती. आणि वित्तहानी हे कितीतरी $1 बिलियन नुकसान झालं होतं. ॲज कम्पेअर्ड टू जपान, जर तुम्ही आजचा आकडा पाहिला तर अराउंड 80+ किंवा 85 अराउंड डेथ जपानमध्ये घडलेली आहे बिकॉज ऑफ अर्थक्वेक. तर काय बरं जपानमध्ये असं वेगळं आहे, काय अशी टेक्नॉलॉजी जपान वापरतो ज्याच्यामुळे एवढे मोठे अर्थक्वेक होऊन सुद्धा जपान इज स्टँडिंग व्हेरी स्ट्रॉंग. आणि नॉट ओनली टेक्नॉलॉजी बट काय अशी त्यांची मेंटल प्रिपरेशन असते, काय अशी त्यांची मेंटल स्टेट असते ज्यामुळे ते एवढे काम असतात, एवढी भयावह घटना घडली तरी सुद्धा. आणि याच्यातून आपण काय शिकू शकतो आणि आपल्याला काय लर्निंग आहे, हाच आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे. तर स्वागत आहे मंडळी तुमचं JLPT मराठीमध्ये. या चॅनलवरती आपण शिकतो जपानी भाषा, तीही मराठीमध्ये, आणि जाणून घेतो जपानबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग रूपामध्ये. जपान अर्थक्वेक प्रूफ आहे का बरं? जसं आपण म्हणतो वॉटर प्रूफ असते एखादी गोष्ट, तसं जपान अर्थक्वेक प्रूफ आहे का? तर बघूया याच एका प्रेझेंटेशन मध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये. तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जपानने ऍक्च्युली काय यूज केली आहे हे आपण पहिलं बघूया. सगळ्यात पहिलं बघूया की बिल्डिंग किंवा कुठलंही कन्स्ट्रक्शन असतं त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं मटेरियल किंवा कसल्या टाईपचं कन्स्ट्रक्शन जपान गव्हर्नमेंट हे मॅन्डेटरी करतं की तुम्ही असं केलंच पाहिजे, एस्पेशली जे मोठे बिल्डर असतात त्यांच्यासाठी. सो सगळ्यात इम्पॉर्टंट असतं बेस आयसोलेशन. सो बेस आयसोलेशन म्हणजे काय हे तुम्हाला एका चित्रात समजेल. तो एखादी मोठी बिल्डिंग आहे, तिचे पिलर्स आहेत. ओके, लेट्स से मोठी बिल्डिंग आहे, तिचे 4 पिलर आहेत. त्या पिलर आणि तुमचं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये एक गॅप आहे. आणि त्या गॅपमध्ये एक तुम्हाला मटेरियल दिसत असेल, ब्लॅक कलरचं मटेरियल. दॅट इज बेसिकली अ शॉक ऍब्झॉर्बर. म्हणजे जसाही भूकंप होतो, एखाद्या बिल्डिंग हलते, खूप शिफ्ट होते, त्यावेळेस हे शॉक ॲब्झॉर्बर सारखे हे ब्लॅक मटेरियल आहे ते वर्क होते. इट्स लाइक अ कुशन. ओके. सो बिल्डिंग सिट ऑन द शॉक ॲब्झॉर्बर. इथं जर ब्लॅकमध्ये जे तुम्हाला दिसतंय दोज आर नथिंग बट शॉक ॲब्झॉर्बर. कधी-कधी ते बॉल बेअरिंग असू शकतात किंवा एक वेगळ्या प्रकारचं ऑइल किंवा एक लिक्विड असतं त्याच्यामध्ये किंवा वेगळ्या प्रकारचे टेन्शन मॅनेजमेंट सिस्टम असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो दॅट वर्क्स लाइक अ शॉक ॲब्झॉर्बर. आणि याचा फायदा एक होतो, जेव्हा पण अर्थक्वेक होतो त्याच्यामध्ये जे बिल्डिंगचं शेकिंग मूव्हमेंट जी असते, म्हणजे लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट किंवा टिल्टेड मूव्हमेंट जी असते, त्याचा इम्पॅक्ट हा कमी होतो. तो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे बेस आयसोलेशन. आणि हे जपान गव्हर्नमेंटनी मॅन्डेटरी केलं आहे. जर तुम्ही घर बांधत असाल किंवा तुम्ही जर बिल्डिंग बनवत असाल किंवा एखादं क्लिनिक बनवत असाल किंवा एखादी महत्वाची कन्स्ट्रक्शन करत असाल तर. ठीक आहे. इट्स लाइक अ कुशन असं मी म्हणतो. आता दुसरा काय इम्पॉर्टंट पार्ट आहे
की जसं बिल्डिंगला आता कुशन तयार झाला. आता आपण पाहिलं की बेस आयसोलेशन टेक्निक जी पाहिली आपण, ज्याच्यामध्ये आपण कुशन निर्माण झालं. त्याच्यामुळे अर्थक्वेकमुळे जी मूव्हमेंट आहे ती कमी झाली, पण ती झिरो झाली का? नाही. 2011 मध्ये जेव्हा सगळ्यात मोठा जपानमध्ये जो भूकंप आला होता रिसेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये लिटरली 3 ते 5 मिनिटं बिल्डिंग मूव्ह करत होते आणि दॅट मूव्हमेंट वॉज फॉर व्हेरी लाँग टाईम. ठीक आहे. तर एवढी जर लाँग मूव्हमेंट असेल, तर लोकांना स्टेबल राहणं खूप डिफिकल्ट होतं. मग त्याच्यासाठी काय केलं त्यांनी, अजून 2 अमेंडमेंट किंवा 2 अजून सुधारणा त्यांनी त्यामध्ये केलेल्या आहेत. एक आहे व्हायब्रेशन कंट्रोल, दॅट दे कॉल एज सेइशिन. सेइशिन म्हणजे जर तुमची मूव्हमेंट लेफ्ट टू राइट अशी होत असेल, बिल्डिंगची जर मूव्हमेंट अशी होत असेल, तर ती कमी करण्यासाठी त्यांनी ते बार्स ऍड केलेले आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये. तुम्हाला खाली इथे दिसतात ते सेकंड पिक्चरमध्ये. त्याच्यानंतर ऑन टॉप ऑफ इट ही जी मुवमेंट आहे ही खूप जर असेल, तर ह्या व्हायब्रेशन कंट्रोल सेन्सेशनमुळे ती कंट्रोलमध्ये येते. बट ज्या मुवमेंट टिल्टेड असतात, म्हणजे खूप जोरात वारा आहे किंवा टायफून असेल, तर त्या केसमध्ये बिल्डिंग तुमची टिल्ट होते अशी. तर ती टिल्ट मुवमेंट ही कमी करण्यासाठी त्यांनी जी टेक्निक वापरली ती आहे आयशी. ठीक आहे. सो थर्ड म्हणजे राईट मोस्ट जी डायग्राम आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे की जे डायगोनल बार्स होते त्याला आणखीन डायगोनल मुवमेंट आपण म्हणू शकतो, कंट्रोल त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेलं आहे. तर या तिन्ही गोष्टींचा जर वापर केला बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ज्यात तुम्ही राहत असता, तर अर्थक्वेकमुळं तुमच्या घराला होणारी हानी ही खूप कमी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट. जेव्हा पण तुम्ही एखाद्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहता किंवा एका सोसायटीमध्ये राहता, जपानमध्ये त्याला आपण मानशन म्हणतो. तर जेव्हाही भूकंप तिथे होतो, जेव्हाही भूकंप तिथे डिटेक्ट केला जातो ऍक्च्युली, तर तिथे ऑटोमॅटिकली गॅसचं कनेक्शन बंद होऊन जातं. ऍक्च्युली भूकंप येण्या अगोदर पहिला सेन्स केला जातो. इथं सेन्सर्स असतात बिल्डिंगमध्ये सुद्धा आणि दॅट विल डिटेक्ट की भूकंप आता होणार आहे. त्याच्या अगोदर काही सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं. त्या केसमध्ये बिल्डिंगमध्ये अशा सिस्टम असतात की ते ऑटोमॅटिकली गॅसचं कनेक्शन बंद करतात. ठीक आहे. याचा फायदा एकच आहे. जपानमध्ये जे घरं असतात, ती ॲक्चुअली लाकडाची असतात, कॉन्क्रीटची असतात, त्यामध्ये स्टील असतात, असे बरेच मटेरियल असतात. लाकडाला एकदम आग पेट होऊ नये त्याची किंवा एकदम अ, जळू नयेत गोष्टी. ठीक आहे. फायर होऊ नये त्याच्यासाठी ऑटोमॅटिक गॅस बंद केला जातो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट इलेक्ट्रिसिटी. कारण बऱ्याच घरांमध्ये अजूनसुद्धा जपानमध्ये असं आहे की इलेक्ट्रिकल गॅस सुद्धा खूप असतात. प्लस घरामध्ये जर काही शॉर्ट सर्किट झालं, त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये आग लागण्याची शक्यता आहे. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी ऑटोमॅटिकली ह्या 2 गोष्टी म्हणजे गॅस आणि इलेक्ट्रिसिटी दोन्ही बंद केलं जातं. ठीक आहे. त्यामुळं घरामध्ये आग लागणे किंवा आणखीन काही वेगळं डॅमेज होणे याची पॉसिबिलिटी खूप रिड्यूस होते, खूप कमी होऊन जाते. आता तुम्हाला तिथं चित्र दिसत असेल ह्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल बार्स आहेत किंवा मेटल बार्स आहेत. ओके. पण जपानमध्ये जेव्हा एखादं सिमेंट वापरलं जातं बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, तर त्यामध्ये रिइन्फोर्स कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन हे मॅन्डेटरी आहे. जपान गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केले कन्स्ट्रक्शन जर एखाद्या बिल्डरला करायचे असेल तर. तर त्याच्यामध्ये काय होतं बेसिकली बिल्डिंग्स आर मेड विथ दिस कॉन्क्रीट दॅट हॅज स्ट्रॉंग मेटल बार इनसाइड इट. म्हणजे कॉन्क्रीट आणि मेटल बार या दोघांचं कॉम्बिनेशन वापरून हे बेसिकली स्ट्रक्चर बिल्ड केलं जातं आणि ते मेटल बार असतात मेनली स्टीलचे. आणि याचा फायदा काय होतो, की स्टील जर कॉन्क्रीट असेल आणि बिल्डिंगची जर मूव्हमेंट झाली, टिल्ट झाली किंवा हॉरिझॉन्टल शेकिंग जर बिल्डिंगला झालं, तर त्यामध्ये क्रॅक येण्याची खूप पॉसिबिलिटी असते. जेव्हा स्टील आणि कॉन्क्रीट एकत्र मिक्स केलं जातं किंवा त्याचे असे मेटल बार्स मिक्स होतात ऍक्च्युअली, तर त्याच्यामुळे एखादा क्रॅक जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होते. क्रॅक येत नाही असं नाही, क्रॅक येतात. पण त्याच्यामुळं खूप मोठा तडा जाणे बिल्डिंगला किंवा एखादी गोष्ट खाली पडणे त्या तडा गेल्यामुळे ह्याची पॉसिबिलिटी खूप कमी होऊन जाते. ओके. आणि दिस बिकम्स युअर बिल्डिंग ऑर युअर हाऊस मोर स्ट्रॉंगर अँड फ्लेक्झिबल. आता तिसरा पॉइंट जसं आपण मगाशी बघितलं तसं शिअर वॉल्स अँड ब्रेसिंग. ठीक आहे. याच्यामध्ये डायगोनल डायगोनल बेसिकली सपोर्ट पिलर्सला दिला जातो किंवा वेगवेगळ्या बेसिकली सेंटर्स ऑफ युअर हाऊस किंवा सेंटर्स ऑफ युअर पिलर स्ट्रक्चर इथे बॅलन्स करण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे घराला तुमच्या स्टॅबिलिटी येते आणि लॅटरल मुवमेंट जे असतात म्हणजे डावीकडे उजवीकडे असे जे टिल्टेड मुवमेंट आपण म्हणू शकतो, तर त्या खूप कमी होतात. असं जर तुमचं कन्स्ट्रक्शन असेल. ठीक आहे. सो हे झालं टेक्नॉलॉजी किंवा बिल्डिंग कशी असते, काय-काय बिल्डिंगमध्ये फॅसिलिटीज असतात. पण ॲक्चुअली प्रिपरेशन काय केलं असतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी कितीही चांगली असली तरी ती वापरायची कशी? हे माणसावरती आहे.
त्यामुळे आपण त्याच्यासाठी तयार आहोत का त्या टेक्नॉलॉजीचा प्रॉपर यूज करण्यासाठी? तर त्याच्यासाठी काय प्रिपरेशन केली असते बरं? ओके. जसं मगाशी आपण बिल्डिंगचं पाहिलं उदाहरण, तर बिल्डिंगमध्ये मी तुम्हाला आणखीन एखादी गोष्ट सांगेन, कन्स्ट्रक्शन असतील किंवा घरं असतील. त्यामध्ये जपान गव्हर्नमेंट तुम्हाला खूप सपोर्ट करतं. जर तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शन हे अर्थक्वेक प्रूफ असेल किंवा त्यांच्या स्टँडर्डनुसार जर तुम्ही फॉलो केलं असेल, तर बिल्डिंगचा जो इन्शुरन्स असतो किंवा तुमच्या घराचा इन्शुरन्स ह्याची अमाउंट खूप कमी असते किंवा त्याचा प्रीमियम खूप कमी असतो. ठीक आहे. गव्हर्नमेंट बिल्डरला सबसिडी देते. अशा घराचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जिथे तुम्ही बेसिकली भूकंपाचे धक्के कमी करता किंवा भूकंप हँडलिंग किंवा एक म्हणू शकता अर्थक्वेक प्रूफ घर जेव्हा तुम्ही बनवता, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देतं. आणि घराचे इन्स्पेक्शन किंवा तुमच्या बिल्डिंगचे इन्स्पेक्शन काही इंटरव्हल नंतर डेफिनेटली होत असतं. म्हणजे 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्षानंतर नेहमीच या गोष्टी चेक होत असतात. तर त्यामुळं ॲक्चुअली ह्या गोष्टी करंटली चेक होतात. त्याच्यामुळे दरवेळेस त्याच्यामध्ये काही नवीन ॲडव्हान्स असेल, काही टेक्नॉलॉजी यूज केली, तर हे नेहमी अपडेट होत असतं. ठीक आहे. सो टेक्नॉलॉजी आपण बघितली, गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिला. आता मेंटल प्रिपरेशन काय असतं किंवा लोकं काय प्रिपेअर करतात ह्यासाठी हे बघूया. सो सगळ्यात महत्त्वाचं मी जसं सांगितलं, की जपानमध्ये जेव्हा आपण अर्थक्वेक होतो, मगाशी सांगितलं, की आम्हाला एका लेडीने सांगितलं, की अर्थक्वेक झालाय. तर ॲक्चुअली जपानमध्ये जर तुमचा जॅपनीज फोन असेल किंवा तुम्ही जपानमध्ये जर बाय केला असेल फोन, तर किंवा जॅपनीज सिम कार्ड आहे तुमच्याकडे, तुमच्या फोनवरती 5 to 10 सेकंड्स बिफोर तुम्हाला एक खूप मोठा अलर्ट येतो. मोठा अलर्ट ॲज इन खूप मोठ्याने साउंड वाजतो आणि तो म्हणतो, की "जिशिन देस, जिशिन देस." आणि असा एक इन्सिडेंट म्हणजे आमच्यावर घडला. आम्ही ऑफिसमध्ये होतो आणि अर्थक्वेक झाला होता. लिटरली सगळ्यांचे मोबाईल इतक्या जोरात वाजत होते, "जी शिंदेस, जी शिंदे, जी" लिटरली आपण घाबरतो. इतका मोठा आवाज तुमच्या मोबाईलमधून येतो. तुमचा मोबाईलवर सायलेंटमध्ये असो किंवा कुठल्याही मोडमध्ये असो, त्याच्यामधून तो आवाज येणार म्हणजेच येणार. ठीक आहे. सो ही एक टेक्नॉलॉजी जपानमध्ये आहे. जर तुम्ही जपानमध्ये असाल तर हा डेफिनिटली एक्सपिरियन्स घ्या. मी तुम्हाला सांगेल. आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया किंवा जे टीव्हीवरचं जे कव्हरेज आहे, ते खूप ॲक्युरेट आणि खूप प्रॉपर दाखवलं जातं. म्हणजे काय घडलंय आणि तुम्ही काय करायला पाहिजे, याचं मीडिया कव्हरेज खूप प्रॉपर असतं. तिथे कुठलीही मिसलीडिंग इन्फॉर्मेशन नसते. तुम्ही काय केलं पाहिजे, काय ॲक्शन घेतल्या पाहिजेत, असं सगळीकडे प्रॉपरली मेन्शन केलं असतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्या एरियामध्ये राहत असाल आणि तिथे बेसिकली जे वॉर्ड ऑफिस असतं, तिथे तुम्हाला मेन्शन केलं असतं. त्यांनी ते सांगतात तुम्हाला, की समजा तुमच्या इथे अशी गोष्ट जर घडली, तर तुम्ही ह्या स्कूलमध्ये किंवा तुमच्या जवळच्या ज्या शाळा आहेत, त्याच्या प्लेग्राऊंडमध्ये जा किंवा वॉर्ड ऑफिस त्यांच्यासाठी स्पेशल जागा रिझर्व्ह असते. तिथं तुम्ही थांबू शकता. घरं जी असतात, तुमच्या बिल्डिंगनुसार सुद्धा असं असतं, की बऱ्याच घरांना एक असं गुप्त दरवाजे असतात. म्हणजे ते दरवाजे फक्त जेव्हा भूकंप होतो किंवा अशा इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही ओपन करू शकता. ते स्लायडिंग दरवाजे असतात. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती हे वॉर्ड ऑफिसकडून मिळते. तुमचे जे बिल्डर्स आहेत, ते तुम्हाला प्रोव्हाईड करतात. तुम्ही जिथं राहता तिथून प्रोव्हाईड केली जाते आणि प्लस मीडिया कव्हरेज सुद्धा खूप उत्तम आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला जर काही हानी पोहोचली, तर ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन किंवा ह्याचे जे प्रॉपर डिटेल्स आहेत, हे तुम्हाला ऑलरेडी मीडियामधून मिळत असतात. सो तुम्हाला नेक्स्ट ॲक्शन आपल्याला काय घ्यायची हे कळत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा इम्पोर्टंट पॉइंट आहे मेंटल प्रिपरेशनमध्ये एज्युकेशन. जपानमध्ये अगदी तुम्ही लहान असल्यापासून म्हणजे अगदी तुम्ही किंडरगार्टनला तुमचा मुलगा जर जात असेल, त्यावेळेसपासून असं शिकवलं जातं, जर भूकंप आला तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे? स्वतःला कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे? या सगळ्यांचं प्रॉपर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ठीक आहे. म्हणजे अभ्यास नंतरून असतो, पण हे ट्रेनिंग दिलेल्या गोष्टी खूप पहिल्या किंवा खूप ॲडव्हान्समध्ये सांगितल्या जातात. ठीक आहे. त्यामुळं जपानमधली मुलं सुद्धा लहानपणापासून प्रिपेअर्ड असतात आपल्या गोष्टींपासून. आणि दुसरं म्हणजे जपानमध्ये अर्थक्वेक सर्व्हायव्हल किट प्रत्येक घरामध्ये असणं खूप कॉमन आहे. जपानमध्ये खूप ड्रग स्टोअर आहेत किंवा कुठलीही एखाद्या जर तुम्ही मार्केटमध्ये गेला सुपर मार्केट वगैरे, तिथं तुम्हाला हे किट खूप इझिली अवेलेबल असतं. त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल असेल, तुम्हाला काही खाण्याचं फूड असेल किंवा फेस मास्क किंवा इन्सुलेशन शीट असतील. अशा बऱ्याच दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी अगदी गरजेच्या आहेत सर्व्हायव्हल होण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी या किटमध्ये असतात. प्रत्येक घरामध्ये जनरली हे किट रेकमेंड केलं असतं बिल्डरने किंवा आपण एखाद्या माणसांमध्ये राहत असू त्यांनी तुमच्या घरामध्ये हे किट ठेवा. आणीबाणीच्या वेळेस तुम्ही हे वापरू शकता. ठीक आहे. आता आपण टेक्नॉलॉजी बघितली, आपण मेंटल प्रिपरेशन बघितलं. तर टेक्नॉलॉजीचं अत्यंत ज्वलंत उदाहरण अजून एक मी तुम्हाला सांगेल, की बुलेट ट्रेन. जपान अत्यंत फेमस आहे शिंकानसेन बुलेट ट्रेनसाठी आणि ह्या शिंकानसेन जवळ-जवळ 350 च्या स्पीडनी वगैरे पळत असतात. ठीक आहे. आणि जेव्हा भूकंप होतो सगळ्यात मोठा डॅमेज
त्या शिंकानसेनला होण्याची शक्यता असते. कारण एवढ्या स्पीडनी ट्रेन जात असेल आणि तुमच्या ट्रॅकला जर काही प्रॉब्लेम झाला, तर लिटरली कितीतरी लोकांचा जीव त्याच्यामध्ये जाऊ शकतो. बट इथे सुद्धा जपाननी खूप जबरदस्त टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या प्रत्येक ट्रेनमध्ये सेन्सर बसवलेले आहेत. हे सेन्सर जर अर्थक्वेक होणार असेल, तर तुम्हाला अर्ली इंटिमेशन किंवा अर्ली खूप अगोदरच कळून जातं. 5 ते 10 सेकंद, 15 सेकंद अगोदर, की आता भूकंप होणार आहे. सो आता स्पीड कमी केला पाहिजे. सो ऑटोमॅटिकली ट्रेनचा स्पीड कमी होतो आणि ह्याचंच उदाहरण म्हणजे जपानमध्ये आतापर्यंत एवढे भूकंप होऊन सुद्धा एक सुद्धा जीवितहानी शिंकानसेनमुळं झाली नाही. भूकंप असताना शिंकानसेनमुळं. ठीक आहे. सो हे अगदी वाखाणण्याजोगं आहे असं मी म्हणेन. So earthquake sensors that trigger to freeze every moving train in the country if necessary. आणि ह्या ट्रॅक्सचे जे बेसिकली बुलेट ट्रेनचे ट्रॅक असतात त्याच्यासाठी एक डॉक्टर शिंकानसेन असते, येलो कलरची एक बुलेट ट्रेन असते. तर ती बुलेट ट्रेन कंटिन्युअसली ट्रॅक मॉनिटर करत असते. येलो कलरची जी शिंकानसेन असते, तुम्ही जर काही जपानला आहात तर नक्की बघा. ती ट्रॅक कंटिन्युअसली मॉनिटर करत असते. कुठे ट्रॅक नाही ना किंवा काही प्रॉब्लेम नाही ना ट्रॅकमध्ये. जे शिंकानसेनचे ट्रॅक असतात ते कंटिन्युअस ऑब्झर्वेशन मध्ये असतात. ठीक आहे. सो दॅट रिझल्ट बेसिकली 0 डेथ्स इव्हन इन डेथ. ओके. सो टेक्नॉलॉजीचं अजून एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगेन, की हे तुम्ही चित्र बघताय, तर तुम्ही इमॅजिन करू शकता, की तुम्हाला असं वाटेल, "अरे, काय एखादी मोठी बिल्डिंग आहे आणि त्याचा हा बेस आहे." तर तसं नाहीये. मंडळी, हा आहे सगळ्यात मोठा टनेल. वर्ल्डमधला सगळ्यात बिगेस्ट टनेल जो बनलेला आहे, तो जपानने बनवला. तुम्ही Wikipediaवरती ह्याची इन्फॉर्मेशन बघू शकता. या टनेलचा पर्पज एकच आहे, की जर समजा भविष्यात कधीही टोकियोमध्ये त्सुनामी आली किंवा फ्लड सिच्युएशन जरी झाली, तरी साधारण 20 टनचं पाणी काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये या फ्लडमधून बाहेर पाठवलं जाईल, सो दॅट टोकियोमध्ये किंवा मेजर सिटीला काही इम्पॅक्ट होणार नाही. असा हा प्रोजेक्ट बनवला आणि हा प्रोजेक्ट कंप्लीटेड आहे. याच्यासाठी जपान गव्हर्नमेंटनी मिलियन्स ऑफ डॉलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून हा पूल किंवा हे जे आपण काय म्हणू शकतो, हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सो ऑफकोर्स म्हणजे कुठल्याही नॅचरल डिझास्टर असतं त्यासाठी प्रिपेअर होणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये किती आपण प्रिव्हेन्शन करू शकतो, म्हणजे एखादा देश किती प्रिव्हेन्शन करू शकतो आणि त्या देशातली लोकं आहेत किंवा आपण जे आहोत तिथे राहणारी जी लोकं आहोत, ते त्याच्याबद्दल किती अवेअर आहे. ह्या 2 गोष्टींचा जर योग्य सुवर्ण मध्य असेल, तर डेफिनेटली जीवितहानी आणि वित्तहानी ही खूप खूप कमी होते. सो मला असं वाटतं, जपान हा आपल्याला एक संदेश इथे डेफिनेटली देतोय, की काहीही प्रॉब्लेम असेल लाईफमध्ये किंवा काहीही प्रॉब्लेम असेल, मग तो अणुबॉम्ब असो किंवा त्सुनामी असो किंवा भूकंप असो. जर तुम्ही शांत डोक्याने टेक्नॉलॉजीचा आणि मेंटल प्रिपरेशन या दोन्ही गोष्टींचा योग्य, सुयोग्य, सुवर्ण मध्य जर गाठला, तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा. ही चांगली माहिती असेल बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा. तुम्हाला काय वाटतं जपान आपल्याला ह्या गोष्टींमधून काय शिकवतं हे डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.